मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही गावांची जबाबदारी। आमदार इद्रिस नायकवडी म्हैसाळ येथे अभियानाचा शुभारंभ। विकास कामासाठी सहकार्य करणार। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ अभियान नसून गावांची जबाबदारी आहे। यामुळे हे अभियान आपण सक्षमपणे राबवूयात, यासाठी लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिले। ते म्हैसाळ तालुका मिरज येथे या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर, उपसरपंच पद्मश्री पाटील, माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर, दौलतराव शिंदे म्हैसाळकर, माजी सभापती दिलीप कुमार पाटील, राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे, तालुका अध्यक्ष देवजी साळुंके प्रमुख उपस्थित होते। यावेळी श्री मारुती मंदिरात ग्रामसभा संपन्न झाले। आमदार श्री नायकवडे म्हणाले की राज्य शासनाचे धोरण सर्वसमावेशक असून विकास काम करण्याबरोबरच ग्रामीण भागातील लोकांचे सक्षमीकरण करण्याचे ध्येय आहे। या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासात्मक स्पर्धा निर्माण होईल, यातून अधिकाधिक विकास साधता येईल। शासनाच्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, अभियानातून लोकांचे जीवनमान उंचावणे, लोक चळवळ निर्माण करणे हे मुख्य उद्देश आहे। गावातील विकास कामांच्या बाबतीत आपण आराखडा करून त्यातील प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करू। गावासाठी विकास निधी उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे श्री नायकवडी म्हणाले। सरपंच सौ शिंदे म्हणाले की लोकाभिमुख सक्षम पंचायत शासन, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे हे अभियानाचे मुख्य घटक आहेत। या अभियानासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सौ शिंदे यांनी केले। यावेळी अनिल कबुरे, सुलेमान मुजावर, गणेश निकम, वसंत खांडेकर, प्रवीण चौगले, अमर शेजवळकर, ऋषिकेश शिरोटे, दिग्विजय कोगनोळे, बाळासाहेब घोरपडे, किरण घोरपडे, संजय कोळी, महेंद्र मगदूम, लोभाना कांबळे, रमजान मुलानी, ग्रामपंचायत अधिकारी अजित माने, ग्राम महसूल अधिकारी शिवाजी नरोटे, पोलीस पाटील महादेव सपकाळ, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या।